नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव पण किती? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव? हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा भाव पण किती? सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव? जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची भाव पातळी कशी आहे ते प्रथम तपासावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी ही $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ख्रिसमसच्या सुट्ट्या डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहेत, म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जास्त बदल तुम्हाला दिसणार नाही। पण 15 जानेवारी नंतर फ्रेश बाईंग आल्यामुळं आपल्याला सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव खालच्या स्तरावरून सुधारताना दिसेल आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला $10.5 प्रति बुशेल्स आणि अनुकूल परिस्थितीत 31 जानेवारीपर्यंत $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। या अनुकूल वार्तांकनाचा परिणाम 15 जानेवारी नंतर देशातील बाजारातही दिसेल, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात 15 जानेवारीपर्यंत जास्त बदल संभवत नाही, म्हणून देशातील बाजारात सुद्धा 15 जानेवारीपर्यंत जास्त बदल संभवणार नाही, कारण सरकारची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया फार धीम्या गतीनं चालू आहे। व्यापारी आणि ऑइल मिलवाले गरजेनुसार सोयाबीनची खरेदी करत आहेत। देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होण्याची सध्या शक्यताही दिसत नाही, म्हणून सध्या भाव पातळी 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव 4000च्या खाली सुद्धा पोहोचला आहे। भविष्याचा विचार केला तर इथून 15 जानेवारीपर्यंत ही परिस्थिती याच पद्धतीनं कायम राहील, परंतु 15 जानेवारी नंतर काही अनुकूल घडामोडी देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घडण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर 100% वाढताना दिसू शकतो आणि
15 जानेवारी नंतर सोयाबीनची भाव पातळी 200 ते 300 ने सुधारून जर 4200 ते 4500 दरम्यान पोहोचली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची विक्री डिसेंबरमध्ये करावी की जानेवारीत करावी या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पैशाची आवश्यकता सध्या नितांत असेल तर तुम्ही सध्या सोयाबीनची विक्री करू शकतात, परंतु 1 ते 1.5 महिन्यात तुम्ही थांबू शकत असाल तर नक्कीच तुम्हाला 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची भाववाढ मिळू शकते। प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे, त्यामुळे आपण निर्णय विवेक बुद्धीने घ्यावा हीच आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।